मुख्य गर्भगृहाच्या भिंतीवर अनेक अप्सरा, गंधर्व आणि भार्गव कोरलेले आहेत. मंदिरातील इतर कोरीव काम विश्वाचे प्रतिनिधित्व करतात, तर सभामंडप मृत्यूलोक दर्शवतो, तर गर्भगृह हा स्वर्गलोक दर्शवतो. म्हणून जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा तुम्ही मृत्यूलोक ते स्वर्गलोक असा प्रवास करत असता. मंदिराचा खालचा भाग हा पीठ किंवा अधिष्ठ, तसेच मधला भाग मंडोवर आणि वरचे शिखर असा असतो. तसेच ह्या मंदिराच्या मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर डावीकडील भिंतीवर रामायण जन्मापासून ते हनुमान आणि रामाच्या भेटीपर्यंतचे प्रसंग कोरलेले आहेत. तसेच उजवीकडील बाजूस महाभारतातील प्रसंग कोरण्यात आलेले आहेत. त्यामध्ये द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, तसेच हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे इथे कोरलेली आहेत. तसेच समुद्र मंथनाची ही शिल्पे इथे कोरली गेलेली आहेत. तसेच ह्या मंदिराचे अजून एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे तिरकीमान असलेला नंदी. हा नंदी अतिशय भव्य दिव्य असून त्याच्यावर केलेली कलाकृती ही पाहण्यायोग्य आहे. गर्भगृहातील शिवलिंगाच्या बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुखलिंगे 3 कोपरात उंच ओटाच्या रूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे प्रतीक आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरते. तसेच अजून एक चमत्कारी गोष्ट म्हणजे देवाला नैवेद्य म्हणून पिंडीखाली ठेवला जाणारा प्रसाद हा गायब होतो. या मंदिराला भुलेश्वर नाव का पडले यामागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शिव व पार्वती यांच्यामध्ये एकदा भांडण झाले. त्यावेळी भगवान शिव पार्वती मातेवर रागवून या ठिकाणी येऊन ध्यानात बसले. हे राग विसरावा व त्यांना पुन्हा कैलासावर घेऊन जावे यासाठी पार्वती मातेने एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले व नृत्य करू लागले. ते नृत्य पाहून भगवान शिव पार्वती मातेवर बोलले व ध्यानातून बाहेर येऊन ते राग विसरून पुन्हा कैलासावर गेले. त्यामुळे या मंदिराचे नाव भुलेश्वर असे पडले. मुख्य मंदिराबाहेर अजून 2 छोटी मंदिर आहेत. त्यातील एक मोठे मंदिर हे भगवान श्रीरामाच्या असून त्यामध्ये सीता, पार्वती व राम यांची सेंदूर लावलेली मूर्ती आहे. तसेच दुसरे मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून त्यामध्ये छोटी शंकराची पिंड व नाग आहे. त्याचे दर्शन घेऊन नंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.